नमस्कार, मी नम्रता परमेश्वर जुनघरे। मी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून आहे। अकोला येथील ललित ट्युटोरियल्सची मी विद्यार्थिनी आहे। मला या वर्षीच्या नीट 2022च्या परीक्षेत 594 मार्क्स मिळाले। सर्वप्रथम तर मी ललित ट्युटोरियल्स परिवाराचे खूप आभारी आहे। ललित ट्युटोरियल्सचे संचालक श्री ललित काळपांडे सर यांचे तर मी विशेष आभार मानेन। त्यांनी मला फिजिक्स सब्जेक्ट सोबतच त्यांच्याकडे असलेले ज्ञान, त्यांची शिकवण, संस्कार, नम्रता ही त्यांची गुरुकिल्ली आहे। सरांबद्दल जेवढे सांगावे तेवढे थोडेच आहे। मी त्यांना विचारलेले प्रत्येक डाऊट्स त्यांनी माझे पूर्ण डाऊट्स क्लिअर केले आणि त्यांनी शिकवलेले प्रत्येक टॉपिक्स एकदम सोपे करून ते सांगायचे, कठीण टॉपिक सोपे करून सांगायचे। त्यांनी दिलेले प्रत्येक ट्रिक्स असतील, अजून माझ्या चुका असतील, मी त्या पूर्ण लक्षात घेतल्या आणि माझ्या अवलंबल्या। त्यामुळे माझे जो नीट 2022चा पेपरमधले माझे फिजिक्सचे मार्क्स वाढले। मला फिजिक्सची भीती वाटायची, पण सरांच्या शिकवणीमुळे तो विषय मला सोपा वाटू लागला। न्यूमरिकल्स पण पटापट जमायचे। तसेच बायोलॉजीचे सर असतील, त्यांचे पण मी खूप आभार मानेन, कारण यावर्षीचा नीट 2022चा पेपर, बायोलॉजीचा पेपर हा कठीण आला होता, पण सरांनी आम्हाला अगोदरच तशा पद्धतीची प्रॅक्टिस, तशा पद्धतीचे पेपर आमच्याकडून सोडवून घेतल्यामुळे मला तो आधीच कसा सोडवायचा ते अवगत झालं होतं। त्यामुळे मला त्यामध्ये फारशी भीती किंवा जो टाईम लागला नाही, मी अक्युरेटली पेपर सॉल्व करू शकले। त्यांनी शिकवलेल्या प्रत्येक टॉपिक्स मला NCERTतले शब्द न शब्द पाठ करण्यास मदत होत होती। मी NCERTचं चांगलं वाचन करू शकत होते त्यांच्या शिकवणीमुळे। तर मी सरांची पण खूप आभारी आहे। केमिस्ट्रीसाठी त्यांनी दिलेल्या नोट्स असतील किंवा अदर ट्रिक्स असतील, त्या मला पेपरमध्ये खूप कामी आल्या। मी नॉन टीचिंग स्टाफचे पण खूप आभार मानेन, कारण त्यांची शिस्त असेल किंवा आम्हाला अभ्यासासाठी तो पूरक ठरला, त्यांची शिस्त असेल सगळं। पेपरच्या शेवटच्या काळामध्ये खूप टेन्शन असते, प्रेशर असते, पण माझ्या फॅमिलीचा मॉरल सपोर्टमुळे मी माझे 100% प्रयत्न करू शकले। प्रत्येक महिन्यामध्ये जवळपास आमच्या 10 ते 12 टेस्टचा सर सराव करून घेत होते। त्या टेस्टमुळे माझी अक्युरेसी वाढली, स्पीड वाढला आणि जो लास्टची टेस्ट सिरीज होती आमची पेपरच्या 1 महिन्याभराआधी, तर त्यामुळे तर खूप विशेष फायदा झाला, कारण नीटच्या एक्झाममधले क्वेश्चन्स काही त्याच प्रकारचे क्वेश्चन्स आमच्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा आले होते। आता जे स्टुडंट्स आहेत, जे प्रिपेअर करत आहेत, तर मी त्यांना एवढंच सांगेल की तुम्ही सरांनी दिलेले पॉईंट्स, सरांनी जो तुम्हाला लक्षात ठेवण्याचा भाग असणार, तुम्हाला सांगितलं ते तुम्ही चांगल्या प्रकारे करा। त्यांच्या नोट्स तुम्ही फॉलो करा, त्यांनी दिलेले न्यूमरिकल्स त्या पद्धतीचे तुम्ही सॉल्व करा आणि अजून तसेच तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा की नाही, वी कॅन डू, आपण करू शकतो, तर तुम्ही नक्कीच यशस्वी होसाल। मी प्राध्यापक डॉक्टर परमेश्वर जुनघरे, सिंधुताई जाधव कला व विज्ञान महाविद्यालय मेहकर या ठिकाणी मी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे। माझी मुलगी नम्रता ही यावर्षी 2022च्या नीट परीक्षेला तिला 594 स्कोर आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला या ठिकाणी तिची ॲडमिशन झालेली आहे। सर, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देत असताना थोडंसं मी पाठीमागे जातो। माझी मुलगी 10वीला असताना आम्ही वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या नीट परीक्षेचा अभ्यास करून घेणाऱ्या शिकवणी वर्गाचा शोध घेत होतो। त्या अनुषंगाने आम्ही लातूरला गेलो। आम्ही लातूरला गेल्यानंतर त्या ठिकाणच्या क्लासेसला भेट दिली। लातूरनंतर सर आम्ही नांदेडला सुद्धा गेलो। नांदेडच्या क्लासेसला सुद्धा भेट दिली। माझी पत्नी दुर्गा, माझी मुलगी नम्रता, भक्ती, आमचा संपूर्ण परिवार सोबत होता। लातूर, नांदेड असा प्रवास झाल्यानंतर आम्ही अकोल्याला आलो। सर, अकोल्याला सुद्धा आम्ही सरांच्या क्लासेसच्या व्यतिरिक्त आणखी 1-2 क्लासेसला भेटी दिल्या आणि काळपांडे सरांच्या ललित ट्युटोरियल्समध्ये आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी बसल्यानंतर मी नम्रताला प्रश्न विचारला, बाळा आपल्याला ॲडमिशन कुठे घ्यायची? तर तिने प्रश्नाचं उत्तर दिलं, पप्पा मला या ठिकाणी ॲडमिशन घ्यायची ललित ट्युटोरियलमध्ये। मी तिला प्रतिप्रश्न केला की बा तुला या ठिकाणीच का ॲडमिशन घ्यायची, काय कारण? तर म्हणे पप्पा या इमारतीमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे, एक अतिशय चांगलं वातावरण आहे, अजिबात गोंधळ नाही, त्यामुळे मला या ठिकाणी ॲडमिशन घ्यायची।
माझ्या मनात जे होतं ती माझी मुलगी नम्रता बोलत होती आणि म्हणून आम्ही ललित ट्युटोरियलला काळपांडे सरांच्या क्लासेसला त्या ठिकाणी प्रवेश घेतला. मी दुर्गा परमेश्वर जुनघरे. मी एक गृहिणी आहे. नम्रता माझी मुलगी ती शाळेमध्ये पहिल्यापासून हुशारच होती, पण तिचा अभ्यास आणि ती या व्यतिरिक्त म्हणजे तिचं अभ्यासामध्ये प्रगती चांगली होती, पण पुढे जेव्हा ललित ट्युटोरियल्सचा तिचा प्रवेश झाला त्यानंतर आम्ही म्हणजे त्या क्लासबद्दल तर निश्चिंत होतोच की का एक योग्य क्लासला आम्ही ॲडमिशन घेतल्या गेली. आणि त्यानंतर तिची पहिल्या कोरोना काळामध्ये थोडं डिस्टर्ब झालं होतं. त्यानंतर मग तिच्या पेपरच्या सुधारणेनंतर आम्हालाही समाधान वाटले की आता तिचा स्कोर समाधानकारक येत आहे. म्हणून नम्रताच्या सोबत माझी बहीण कुमारी माहेश्वरी विश्वनाथ खरात आणि माझी आई आणि माझे बाबा हे असल्यामुळे मी इकडे घरी निश्चिंत होते की माझ्या मुलीची जबाबदारी ही माझी बहीण माझ्यापेक्षाही छान पार पाडेल. माझं नाव कुमारी माहेश्वरी खरात. मी नम्रताची मावशी आहे आणि तिचा 2 वर्षापासून जो अभ्यास सुरू होता नीटचा, त्यामध्ये संपूर्ण काळ मी तिच्यासोबत होती. त्याच्यामुळे तिचा पूर्ण प्रवास मी माझ्या डोळ्यांनी बघितला आहे. यामध्ये तिचं जे म्हणजे आत्ता आलेलं यश आहे त्याचे आम्हाला आनंद होतच आहे, परंतु या यशामध्ये संपूर्ण श्रेय काळपांडे सरांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं आहे. काळपांडे सरांचं ललित ट्युटोरियल हे एक टीमच आहे आणि एक कुटुंबासारखं त्यांचं काम आहे आणि प्रत्येक मुलांना वैयक्तिक लक्ष देऊन त्यांचे म्हणजे जे डाऊट असतील ते सॉल्व करून घेऊन आणि त्यांना पूर्ण सखोल मार्गदर्शन करण्याचं काम ललित ट्युटोरियल हे खूप प्रामाणिकपणे करतं.